Hello, welcome back. Today we will discuss some very important questions on the GOC, basics, techniques and principles in organic chemistry. तर most of the questions जास्तीत जास्त focus reaction intermediate, carbocation stability, carbanion stability, nucleophile, electrophile. Such questions are mostly expected along with nomenclature and isomerism. So let us start here. Which of the following will be least stable? Stability चा पहिला प्रश्न, आपल्या 5वीला पुजलेले प्रश्न. ओके, आता हा आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड आला आहे लिक. ओके, सो ह्याच्यामध्ये नेक्स्ट सेकंड वन कार्बॅनियनची स्टेबिलिटीज विचारलेत. कार्बॅनियन स्टेबिलिटी, लेट अस चेक. बघून घ्या स्ट्रक्चर्स एकदा. तर मायनस निगेटिव्ह चार्ज कमी करायला पाहिजे. चार्ज कमी, स्टेबिलिटी जास्त है ना. चार्ज कमी, स्टेबिलिटी जास्त. ओके, तर इथं मला असं वाटतं दिस विल बी these electrons will be promoted here, so resonance may be there, but the problem is least stable पाहिजे. least stable म्हणजे त्या anion कडे पुन्हा इलेक्ट्रॉन्स कोण डोनेट करू शकतो बघा. इथं पॉझिटिव्ह प्लस आर रेझोनन्स किंवा प्लस एम मेसोमेरिक पण जाणवतो मला. इथं लोन पेअर आहेत बघा, लोन पेअर OCH3. these lone pairs may donate the electrons, है ना. सो प्लस एम लागू शकतो तिथं, म्हणून हा लिस्ट स्टेबल मला वाटतो ॲज कम्पेअर टू दिस. आणि ह्याची पण स्टेबिलिटी, हे पण लिस्ट स्टेबल आहेच, पण इथं रेझोनन्स असल्यामुळे बऱ्यापैकी स्टेबिलिटी असते. ॲटलिस्ट दिस हे अगदी जवळ अटॅच्ड आहे OCH3 टू दिस CH2 मायनस. देअरफॉर आय थिंक दिस सेकंड विल बी लिस्ट स्टेबल. येस, आय एम राईट. नेक्स्ट, which of the following carbon free radical जे आहे ना, ते फ्री रॅडिकल ची स्टेबिलिटी सेम ॲज कार्बोकॅटायन स्टेबिलिटी. कसं, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. सेम बघा. विनाइल कार्बन फ्री रॅडिकल, विनाइल CH2 डबल बॉन्ड CH प्लस विनाइल डबल बॉन्ड असतो. आणि जगातला सगळ्यात अनस्टेबल कार्बोकॅटायन कुठला असेल किंवा फ्री रॅडिकल कुठला असेल तर तो विनाइल आहे. बेन्झाइल कार्बन फ्री रॅडिकल, देन टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल अँड देन सेकंडरी कार्बन फ्री रॅडिकल. मला असं वाटतं बेन्झाइल विल बी, टर्शरी तर आहेच पण अरोमॅटिक विल हॅव हायर ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी. सो टर्शरी कार्बन फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल देन बेन्झाइल फ्री रॅडिकल. राईट, ठीक आहे. नेक्स्ट वन, which of the following contains 3 pairs of electrons in the valence shell? 3 pairs of electrons in the valence shell कुठले असतात बघू. here first one carbocations. कार्बन असतो H 3 pairs of electrons, carbocation. so I think carbocation should be the answer. 3 pairs of electrons in the carbanion नाही, 4 pair, free radical नाही, carbocation. so answer is carbocation. So the most stable free radical among the following is second, third, fourth. आता चेक करूया. ह्या दोघांना पहिल्यांदा घरी पाठवून देऊया. हे दोघं नको का, कारण ही तर मला बेन्झाइल दिसायला बघा, बेन्झाइल है ना. पण दिस फ्री रॅडिकल, ओके, दिस फ्री रॅडिकल हॅज कम हिअर. सेकंडरी पण आहे, बेन्झाइल पण आहे. दिस इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू दिस. हे प्रायमरी आहे, हे सेकंडरी आहे. सेकंडरी प्लस बेन्झाइल आहे त्याच्यामध्ये, सॉरी ते बेन्झिन रिंग आहे. मोर स्टेबिलिटी. सो दॅट इज करेक्ट. द सेकंड आन्सर इज करेक्ट. इन विच ऑफ द फॉलोइंग हेमोलायटिक झालं तो होमोलायटिक बॉन्ड फिशन टेक्स प्लेस. अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ इथाइल क्लोराइड. सर अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय, अल्कलाइन हायड्रोलायसिस OH मायनस जाणार, Br मायनस जाणार, OH मायनस आत येणार, मायनस जाऊन मायनस आत येणे. अरे हे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. तिथं फ्री रॅडिकल कुठं तयार झाला आहे, फ्री रॅडिकल नाही आहे तिथं.
देन ऍडिशन ऑफ HBr, H प्लस Br मायनस, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आहे, फ्री रॅडिकल कुठं आहे, फोटो क्लोरिनेशन, फोटोलायसिस, UV लाईट, डिफ्यूज सनलाईट, इक्वल ब्रेकेज, होमोलायटिक बॉन्ड फिशन. सो मला असं वाटतं की थर्ड यायला पाहिजे. ओके, सो आन्सर, ओके सॉरी, आन्सर इज थर्ड. ओके, अमॉंग द फॉलोइंग द ट्रू प्रॉपर्टी अबाउट हुम, ह्याच्याबद्दल खरी खुरी प्रॉपर्टी, ह्याच्याबद्दल खरं काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं, नॉन प्लेनर आहे का? अरे प्लेनर आहे, हे कार्बन आहे, इथं CH3, इकडे CH3, हे CH3, हे प्लेनर आहे. sp2 हायब्रिडायझेशन आहे, प्लेनर आहे. C प्लस इज sp2 हायब्रिडाइज्ड, हे बरोबर आहे. नॉन प्लेनर नाही आहे, प्लेनर आहे, sp2, ही सेकंड ऑप्शन बरोबर आहे. इलेक्ट्रोफाइल कॅन अटॅक, अरे ते स्वतःच इलेक्ट्रोफिलिक आहे, प्लस चार्ज आहे, ह्याच्यावर न्यूक्लिओफाइल अटॅक करायला पाहिजे. अँड डज नॉट अंडरगो हायड्रोलायसिस, हे तर चुकीचं आहे. हायड्रोलायसिस होणार क्यों, है ना? सो आन्सर C प्लस इज sp2 हायब्रिडाइज, हे बरोबर यायला पाहिजे माझ्या मते. तुमचा आन्सर काय आहे ते तुम्ही बघा, पहा ना, चेक. करेक्ट. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. पूर्वी कार्बोनियम आयन म्हणायचे, आता कार्बोकॅटायन म्हणतात. CH3CH2, अरे तो प्रायमरी, हा सेकंडरी, हा टर्शरी बाबा, आणि हा टर्शरी जास्त स्टेबल असतो नो डाऊट, पण इथं बेन्झाईल कार्बोकॅटनाला मला वाटतं हा स्टेबल की तो स्टेबल, जरा वाद चालू आहे. मगाशी फ्री रॅडिकलमध्ये उलटं झालं, टर्शरी झालं, पण टर्शरी कुठला होता माहित नाही ना, तो टर्शरी बेन्झाईल पण असू शकतो, टर्शरी फिनाइल. सो युअर आन्सर इज दिस वन. ओके, टर्शरीला मोस्ट स्टेबिलिटी दिलेली आहे. टर्शरी इज हॅव्हिंग मोर स्टेबिलिटी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट स्टेबल. ओके, ते फिनाइल आहे ना, फिनाइल मीन्स व्हॉट, बेन्झीन बेन्झीन बेन्झीन, हे जास्त स्टेबल मला वाटायला लागलंय. त्यानंतर हे कमी झालं बघा, PH2, त्यानंतर आणखीन कमी, त्यानंतर ट्रोपोलियम, अरे बाप रे, कार्बन, सायक्लोप्रोपाइल, ट्रोपोलियम कार्बोकॅटायन जे आहे ना, ट्रोपोलियम कार्बोकॅटायन, त्याची स्टेबिलिटी चेक करायला पाहिजे. इट विल बी मोर स्टेबल. जगातला सगळ्यात स्टेबल ट्रोपोलियम कार्बोकॅटायन. डान्सिंग रेझोनन्स असतं त्यामध्ये, म्हणून. द ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग स्टेबिलिटी ऑफ कार्बॅनियन्स, कार्बॅनियनची डिक्रीजिंग स्टेबिलिटी, टर्शरी सगळ्यात ढोक. कार्बोकॅटायन मध्ये स्टेबल टर्शरी असतो, कार्बॅनियन मध्ये प्रायमरी सगळ्यात स्टेबल असतो. डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची आहे. मग हे असा, हा प्रायमरी आला, आणि हा कोण आला, बेन्झाईल आला. ओके, माझ्या मते हा सगळ्यात कमी आला पाहिजे बघा स्टेबल. हा सगळ्यात जास्त असणारा ऑप्शन आपल्याला, लांब असणारा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे, लय लांब, म्हणजे डिक्रीजिंग पाहिजे. डिक्रीजिंग ना, डिक्रीजिंग ऑर्डर, सगळ्यात स्टेबल पासून डिक्रीजिंग ऑर्डर वी वॉन्ट टू हॅव. डिक्रीजिंग. I think this second answer should be right answer. Okay, let us see, and answer is second. बरोबर आहे, right. Next, बघा क्वेश्चन काय आहे. What is your question? The most stable कार्बोनियम आयन. परत कार्बोनियम, ते दोन फिनाइल आहेत, एक फिनाइल आहे, तो कोण आहे, मिथाइल आहे, आणि माझ्या मते तो असायला पाहिजे. दोन फिनाइल आहेत ना. Okay, more number of resonating structures, more is the stability. Homolytic fission of CC bond, CC bond homolyze केला, homolytic fission केला. मग इथेन gives an intermediate which is, तो intermediate homolytic bond fission नंतरचा intermediate जो आहे ना, तो काय असेल. ओके, मिथाइल कार्बिन असेल, sp3 हायब्रिडाइज असेल का, नो, तो sp2 असावा. मध्ये असा कापला, इथं H sp2, त्याला आपण sp2 हायब्रिडायझेशन देतो, sp2. सो आन्सर इज sp2. आर यू गेटिंग. नेक्स्ट, कार्बोकॅटायन्स बघा, परत कार्बोकॅटायन बघा. ओके,
ओके ओके ओके, ऑल राईट ऑल राईट ऑल राईट ऑल राईट ऑल राईट. ह्याची काय हरकत नाही हा स्टेबल व्हायला, कारण 2 मिथाइल आहेत 1 फिनाइल आहे. सो द करेक्ट सिक्वेन्स पाहिजे, स्टेबिलिटीचा करेक्ट सिक्वेन्स पाहिजे. सो करेक्ट सिक्वेन्स ऑफ स्टेबिलिटी चेक करूया. मला सगळ्यात स्टेबल बघा 4th वाटा लागलाय, सगळ्यात कमी स्टेबल वाटा लागलाय हा, बरोबर आहे ना, हा राईट ना. ओके, लेट अस सी सगळ्यात मोस्ट स्टेबल 4th चे 2 ऑप्शन आहेत, 3 ऑप्शन आहेत. हा गेला, हा गेला. ह्याच्या खालोखाल कोण येणार आहे, ह्याच्या खालोखाल कोण येणार आहे, कोण येणार आहे, कोण येणार आहे, हु विल बी देअर. आय थिंक दिस सेकंडरी. हा 4th नंतर स्टेबल 3rd, 4th, 3rd, 4th, 3rd, 4th, 3rd, 4th, 3rd. So my answer, I think, first one. You are right. First is the right answer. Okay. Select the most stable carbocation from among the following. बघू, बघा, बघा. हा प्रायमरी आहे, हा पण प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा टर्शरी आहे. हा स्टेबल असायला पाहिजे, राईट. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट्स बघूया, इंडक्टिव्ह, इलेक्ट्रोमेरिक वगैरे वगैरे वगैरे. हायेस्ट प्लस आय इफेक्ट कोणाचा आहे, सगळ्यात जास्त इंडक्टिव्ह इफेक्ट कुठला आहे, CH3, CH3, CH2. हा बघा ट्वाईस, हा बघा थ्राईस. इथं जास्त असणार, घेऊन टाक घेऊन टाक घेऊन टाक, प्लस आय इफेक्ट जास्त आहे. सो दिस विल बी युअर राईट आन्सर. 0 इंडक्टिव्ह इफेक्ट घेणार नाही, देणार नाही, तसंच गप राहणार. मग तो रेफरन्स पॉईंट आहे आमचा, तो रेफरन्स पॉईंटवाला शक्यतो हायड्रोजन असतो. पण इथं काय दिले बघूया तरी, C6H5- H आला बघा, CH3 and then Cl-. So answer is this one. Okay. Arrange the following in decreasing order of basicity. Basic character. Lone pair donor is a base. आणि लोन पेअर कुठेतरी अडकून पडला, त्याची बेसिसिटी कमी होते. तर चेक केली ना तर मला लक्षात येईल की अरे इथं लोन पेअर आहे, इथं पण लोन पेअर आहे, पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम एक आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम सपोर्ट करणार नाही बेसिसिटीसाठी. मग पहिला हा येणार, मग हा, आणि हे देखील ह्याचा लोन पेअर देखील बाहेरच आहे, आत नाही. आत रिंग रिंग रिंगा व्हायला लागला, बाहेर आहे. पण हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन, सॉरी sp2 हायब्रिडाइज्ड नायट्रोजन असल्यामुळं what will happen? So now you have to understand, हे अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर आहे, तर इथला इलेक्ट्रॉन इझिली जाणार नाही. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा असं यायला पाहिजे कदाचित. लेट अस सी. आणि इथं एक आलाय बघा पायरॉल. सो इथला हा लोन पेअर दाखवला नाही, लोन पेअर रेझोनन्स मध्ये आहे, लोन पेअर रेझोनन्स. डिक्रीजिंग ऑर्डर पाहिजे. सगळ्यात जास्त बेसिक मला हा वाटतो, हा वाटायला काय हरकतच नसावी. मग तो, मग हा. 1 3 2 4 1 3 2 4 अगदी एक्झॅक्ट मला हाच उत्तर वाटत होता. ओके, पण बघू, तुमचं उत्तर वेगळं येऊ शकतं आणि ते बरोबर असू शकतं, माझं चुकू शकतं. आणि ज्यावेळी टीचरचं चुकतं आणि सगळ्या स्टुडंटचं बरोबर येतं, त्याच वेळी एक शिक्षक जिंकतो. बघा इकडं, येस दिस इज करेक्ट, माय आन्सर इज करेक्ट. ओके, म्हणजे तुम्ही हरला असं नाही, तुमचंही बरोबर आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस इज मोस्ट स्टेबल? बेंझाइल, अलाइल, मिथाइल, ऑल आर इक्वली स्टेबल. बेंझाइल, बेंझाइल. ओके, फॉलोइंग डज नॉट, कोण रेझोनन्स? कार्बन डायऑक्साइड, बेंझीन शोज रेझोनन्स, नायट्रोबेंझीन शोज रेझोनन्स. प्रोपेन, प्रोपेन कसं तिथं डिलोकलायझेशन, कार्बन डायऑक्साइड मध्ये थोडं डिलोकलायझेशन पॉसिबल आहे. ओके, इथं प्रोपेन डझंट शो, प्रोपेन डझंट शो. Which one of the following compound have zero dipole moment? Okay, zero dipole moment. P dinitrobenzene. बेन्झीन घ्यायचा, NO2 NO2, झिरो डायपोल मोमेंट, इक्वली पुल करणार वाटतं. ह्याचं झिरो याला काय हरकत नाही. P डायमिथॉक्सी बेन्झीन
1 ब्युटीन 2 मिथाइल प्रोपीन पहिले यायला पाहिजे. फर्स्ट आन्सर. इकडूनही तेवढंच खेचणार, तिकडूनही तेवढंच खेचणार, सेम. ओके, डायपोल मुवमेंट 0 होणार. द ऑर्डर ऑफ इज ऑफ लिव्हिंग ग्रुप वुड बी. पटकन घर सोडून जाणारे ग्रुप्स पाहिजेत. ओके, हा इतका महत्वाचा क्वेश्चन नाही आहे, पण तरी जस्ट हॅव अ ओव्हरलुक ऑन दिस. OACOME टोसाइल, मिथाइल वगैरे वगैरे आहे. सो डायरेक्ट आय विल टेल यू द आन्सर ऑफ दिस. ओके, फोर्थ, मग थर्ड, मग फर्स्ट, मग सेकंड. पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲक्रोलिन मे बी रिटन एज. ॲक्रोलिन जो स्ट्रक्चर आहे त्याचं पोलरायझेशन कसं लिहायचं, वेगवेगळे प्रकार आहेत, पण इक्वल चार्जेस डिस्ट्रीब्युशन, डबल सिंगल डबल असं करून आपल्याला काय मिळतं बघू. सो दिस वुड बी मोर सिमेट्रिकल स्ट्रक्चर. हा बरोबर येईल. सो आन्सर इज दिस. यू आर राईट. हा बघा, हा क्वेश्चन मी मुद्दामून थोडंसं सीईटीची पण पातळी वाढत चाललेली आहे म्हणून मी थोडासा हा जेईचा क्वेश्चन घेतलाय, पण टफ नाही आहे, सीईटीच्या लेवलचा आहे. बघा, अ सोल्युशन मायनस म्हणजे लिव्हो रोटेटरी 1 क्लोरो 1 फिनाइल इथेन इन टोलिन टाकलाय, रेसिमिक मिक्सचर होतं. रेसिमिक मिक्सचर, रेसिमायझेशन म्हणजे काय. ओके, 50% इन्व्हर्जन आणि 50% इन्व्हर्जन अँड 50% रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन होतो. SN1 होत असतं. मग तिथं स्मॉल अमाऊंट ऑफ SBC काय असेल, ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ म्हणतात JEE मेन 2013. मग अरे सर, हे कार्बोकॅटायन तयार होतोय तिथं. SN1 मध्ये कार्बोकॅटायन तयार होतं की नाही सांगा. कार्बिन, कार्बॅनियन, कार्बोकॅटायन आणि मग फ्री रॅडिकल. कार्बोकॅटायन इज द राईट आन्सर. काही डिफिकल्ट नाही आहे. हां, सो कार्बोकॅटायन इज द राईट आन्सर. ओके, द ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी ऑफ द कार्बोकॅटायन्स इज. सर ह्याच्यामध्ये रिंग, बेन्झिन रिंग नाही आहे, डायरेक्टली असंच दिलाय. ओके, आणि तो अलायलिक आहे. हा प्रायमरी आहे, अलायलिक येणार. and then this will come and then this. Let us see. So my answer should be third is most stable than first. Okay, cyclic structure दिलाय तिथं, पण तिथं बेन्झिन द्यायला पाहिजे सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, अँड देन फर्स्ट अलायलिक असल्यामुळं, कारण इथं रेझोनन्स होतो, डबल बॉन्ड, हे पाय इलेक्ट्रॉन इथं येतो आणि त्यामुळे ह्याचा प्लस चार्ज नाहीसा होतो, म्हणजे स्टेबिलिटी वाढते. तसा चान्स इथं नाही आहे. सो आन्सर इज लास्ट वन. करेक्ट स्टेटमेंट, नॉट करेक्ट पाहिजे, नॉट करेक्ट. Cl मायनस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग Cl जरी असला तर तो स्लोली ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंगच असतो. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे काय, बरोबर आहे. एक्झिबिट्स प्लस एम इफेक्ट आहे का, स्लो प्लस एम इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स, बरोबर आहे. रिंग डिॲक्टिवेटिंग आहे का, होय, रिंग डिॲक्टिवेटिंग आहे. मेटा डायरेक्टिंग आहे का, हा मेटा डायरेक्टिंग नाही आहे. सो आन्सर इज दिस, मेटा डायरेक्टिंग नाही आहे, नॉट करेक्ट पाहिजे आपल्याला. NO, N डबल बॉन्ड हो, NO in CH3NO2 आर ऑफ द सेम बॉन्ड लेंथ. अरे कधी पण बॉन्ड लेंथ सेम आला ना, त्याला कारण रेझोनन्स असतो. ओके, रेझोनन्स. तुम्ही विचारला कुठला स्ट्रक्चर करेक्ट आहे, नायदर घोडा नॉर गाढव, मधला स्ट्रक्चर. इकडं पण नाही, इकडं पण नाही, मधला स्ट्रक्चर. सो दॅट इज सेम बॉन्ड लेंथ, इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, इलेक्ट्रोमेरिक आणि रेझोनन्स. आन्सर इज रेझोनन्स इफेक्टमुळे दोन बॉन्ड लेंथ सेम येतात. सो राईट. हा, आयसोमर्स हॅव सेम व्हॉट, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. आयसोमर्स हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा, केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. इसेन्शियली केमिकल प्रॉपर्टी पण बदलू शकतं, फिजिकल प्रॉपर्टी सेम आहेत. हाँ, बरोबर आहे. फिजिकल प्रॉपर्टीज मे बी ऑल्सो डिफरंट इन सम केसेस. सो व्हॉट इज युअर आन्सर? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम.
ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण आहे? कायराल, चिराल. चिराल म्हणणार काय? कायराल. कायराल असिमेट्रिक कार्बन ॲटम. द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट मोनोव्हॅलंट ग्रुप्स. त्याला कायराल म्हणजे कायराल सेंटर कुठं दिसतंय का रे? होय, हिथं सी, एक एच, एक ओ एच, COH, CH3 हे याला पाहिजे. सो दॅट इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट वन, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज शोन बाय. कोण दाखवतो दादा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? ब्युटीन, टू ब्युटीन दाखवायला काय हरकत आहे? दाखवू शकतो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. टू ब्युटाईन, टू ब्युटॅनॉल. ब्युटॅनॉल नाही, ब्युटाईन नाही, ब्युटॅनॉल नाही. रिस्ट्रिक्टेड रोटेशन. सिस ट्रान्स, सिस, दिस इज ट्रान्स, सिस, सिस, trans, like this. So answer is first, right? Which one of the following exhibits geometrical isomerism? Alkene वालेच बघूया, स्ट्रक्चर्स द्यायला लागलेत ते आपल्याला. चेक 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 चेक. सर इथं डबल आहे, इथं डबल आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आयडेंटिकल ग्रुप्स अपोजिट साईडला. म्हणजे हे आय थिंक असा जरा पीळ मारला, असा केला, CH3 तिकडे जाऊ शकतो. हा सिस आहे, हा ट्रान्स, CH3 तिकडे गेला. सो आन्सर इज फर्स्ट वन. फर्स्ट इज द राईट आन्सर. हाऊ मेनी आयसोमर्स? सर पेंटाइल अल्कोहोल आहे काय प्रायमरीसाठी? CH3, CH2, CH2, CH2 काढून बघा जरा. OH, N पेंटाइल, आयसोपेंटाइल, निओपेंटाइल. नॉर्मल आयसो निओ ही प्रायमरीचीच माणसं असतात. फक्त प्रोपाईलच्या संदर्भात आयसो हा सेकंडरी असतो. मग इथं 2 नाही, 2 पेक्षा जास्त, 3, 4, 5. हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ विल बी प्रायमरी? मला वाटते 3 याला काय हरकत नाही, 3च येतात. 4 कसा आला? ओके, स्ट्रक्चर तुम्ही बदलून सांगू शकता. CH3, CH2, 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 OH, 1 इज प्रायमरी. ओके, नॉर्मलचा प्रायमरी. ओके, आयसोचा पण प्रायमरी, टर्शरीचा प्रायमरी. आणखीन एक आपल्याला प्रायमरी लिहिता येतील बाय चेंजिंग द स्ट्रक्चर. ओके, 4 इज द आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग कॅन एक्झिबिट सिस ट्रान्स आयसोमेरिझम? सिस ट्रान्स कोण दाखवतोय? ट्रिपल बॉन्ड. हा डबल बॉन्डवाला दाखवायला काय हरकत नाही रे. CL CL, वर खाली, वर खाली. ओके, I think that should be the answer. Second, right. Stereoisomerism. Stereoisomerism, ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल. जॉमेट्रिकल वाले पोजिशन वाले नाही, जॉमेट्रिकल वाले फंक्शनल वाले नाही, ऑप्टिकल वाले जॉमेट्रिकल वाले आहे, दोन्ही स्टिरिओ वाले. कौन? ये थर्ड ऑप्शन इज राइट. The following compound can exhibit काय है? Following compound सर सेम आहे. CH3 से वर खाली केला तर तेच येणार आहे. मला इथं थोडं बघा, हा कायराल दिसायला लागलाय. हा एक वेगळा ग्रुप, हा वेगळा ग्रुप, हा वेगळा ग्रुप, हा, हे समुदाय एक ग्रुप, हे सगळं मिळून एक ग्रुप. हे कायराल सेंटर मला दिसायला लागलाय. तुम्हाला दिसतो का बघा? अँड मला वाटतं की टॉटोमर नाही, ऑप्टिकल व्हायला काय हरकत नाही. ऑप्टिकल, जॉमेट्रिकल नाही. जॉमेट्रिकल अँड ऑप्टिकल नाही नाही, इथं थोडा वेगळा पाहिजे होता. इथं H असला तर बरं झालं असतं. नाही, आय थिंक ऑप्टिकल आयसोमेरिझम. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट आयसोमेरिक कंपाऊंड? आयसोमेरिक कंपाऊंड कुठला नाही आहे? इथाइल इथॅनोएट, मिथाइल प्रोपॅनोएट. इथाइल इथॅनोएट फंक्शनल आयसोमर. टोटल कार्बन 2. हे बघा, हे 2 2 4 हे आयसोमर होऊ शकेल. नॉट म्हटलं. ब्युटॅनोन अँड ब्युटॅनॉल, ब्युटॅनोन अँड ब्युटॅनॉल हो ते असतात. आई अक्का, अल्कोहोलचा इथर, ऍसिडचा इस्टर, अल्डिहाइडचा कीटोन. इथॉक्सीप्रोपेन अँड प्रोपॉक्सी इथेन. इथॉक्सीप्रोपेन, प्रोपॉक्सी इथेन. इथॉक्सीप्रोपेन
and propoxyethane. Okay, next methoxymethane and ethanol. Methoxymethane and ethanol हे functional isomer आहे. Ethoxypropane and propoxyethane they are not. So answer is third. Optical active isomers but not mirror images. Optically active आहेत, mirror image असतील enantiomers म्हणायचं, आणि mirror image नसतील तर diastereomers म्हणायचं. So that with enantiomer no mesomer नाही. मेझोमर कोण आहे? मेझोमर कायराल सेंटर असून देखील ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहेत. टॉटोमर नाही. डायस्टिरिओमर्स इज युअर राईट आन्सर. ऑप्टिकली ऍक्टिव्ह तुम्ही एक्सपेक्ट कोणाला करता? अरे हे सगळे चारीचे चारी ग्रुप वेगळे, कसला ऑप्टिकली ऍक्टिव्ह फापलायला नाही. हा हे ग्रुप्स वेगळे आहेत बघा. ह्या कार्बनला वेगवेगळे ग्रुप्स आहेत, मग हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असायचं काय कारण आहे? कारण आहे. हे येईल बघा उत्तर सेकंड. यू आर राईट. जॉमेट्रिकल आयसोमरिझम कोण दाखवत नाही? कोण दाखवत नाही? 2-ब्युटीन दाखवायला पाहिजे, 2-पेंटीन दाखवायला पाहिजे, 2,3-डायमरो ब्युटीन दाखवायला पाहिजे. प्रोपेन. आता प्रोपेन म्हणजे अल्केन आहे रे. अल्केन सिरीजचा रिस्ट्रिक्टेड रोटेशन कुठं असतं? फुल गरागरा फिरू शकतो. म्हणजे कसला तो? कॉन्फॉर्मर्स दाखवतो. जॉमेट्रिकल कसले काय दाखवणार नाही. येस, आन्सर इज राईट. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण आहे? हाय मेसोफॉर्म ऑफ टार्टारिक ऍसिड. मेसोफॉर्म ऑफ टार्टारिक ऍसिड ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. मेसोफॉर्म. ग्लिसराल्डिहाइड बघा, ग्लिसराल्डिहाइड स्ट्रक्चर काढून बघा तुम्ही. राईट. द नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर. ग्लुकोज. अरे ग्लुकोजला तुम्ही बायोमॉलिक्युल्स मध्ये शिकणार आहात. काय? ग्लुकोज मध्ये 4 कायराल कार्बन ॲटम्स. मग 2n 2 करायचं किती येते? 16 ऑप्टिकल आयसोमर्स मिळतात. पाठच करून ठेवायचं 16. फ्रुक्टोज असेल तर 8. आन्सर इज 16. बराबर. सिमिलॅरिटी बिटवीन ऑप्टिकल अँड जॉमेट्रिकल. जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल मध्ये काय सिमिलॅरिटी असेल? ते दोघंही स्टिरिओ आयसोमर्स आहेत. हेच असणार की each form equal number of isomers, both are included in stereoisomerism, they have no similarity. Third बरोबर आहे. both are included in stereoisomerism. Racemic mixture is formed by mixing 2 isomeric compounds, chiral compounds, meso compounds. ऑप्टिकल आयसोमर्स इक्वल अमाऊंट मिक्स केला तर तुम्हाला रेसमिक मिक्सचर मिळायला काय हरकत आहे? रेसमिक मिक्सचर an equimolar mixture of dextro and levorotatory compounds which is optically inactive due to external compensation, त्याला रेसमिक मिक्सचर म्हटलेलं आहे. राईट. which of the following does not show geometrical isomerism? काय सांगताय? 1,2-डायक्लोरोपेंटीन पेंटीन दाखवणार, पेंटीन दाखवणार, हा पण दाखवणार. अरे 1-1 बघा, शेवटी 1-1 म्हणजे 1-1 म्हणजे आयडेंटिकल ग्रुप्स आहेत. आयडेंटिकल ग्रुप्स एकाच कार्बनला अटॅच नको बाबा, अपोजिटला पाहिजे. सो हा 1-1 वाला नाही दाखवणार. दॅट इज राईट. कायराल कोण आहे? 1 क्लोरो कडेला गेला बाबा. 1 क्लोरो नाही. 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटीन, 2 मिथाइल प्रोपेन, 2 मिथाइल ब्युटेन. काय हरकत आहे? 1 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन, 2 मिथाइल ब्युटेन, CH3 रिपीट झाला. 1 क्लोरो 2 मिथाइल ब्युटेन. दॅट इज राईट आन्सर. सॉरी. 47 आयसोमर्स ऑफ प्रोपॅनॉइक ऍसिड आर. प्रोपॅनॉइक ऍसिडचे आयसोमर्स कुठले आहेत असं म्हटलेलं आहे. ऍसिडचा इस्टर हो, ऍसिडचा इस्टर. ओके. सो इस्टर यायला पाहिजे म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम यायला पाहिजे. ओके. इस्टर्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. ओके. सो युअर आन्सर इज
ओके, दॅट इज द फर्स्ट आन्सर. ओके, प्रोपिऑनाइक ऍसिडचा इस्टर हे दोनच असणार, हे नाही. स्टेटमेंट बघा, असर्शन रिझन टाइप मी दिला इथं. प्रोपेन हॅज नो स्ट्रक्चरल आयसोमर, बरोबर आहे. आयसोनिओ वगैरे असणार का प्रोपेनला? नाही. प्रोपेन इज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अरे ते पण बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण हे त्याचं करेक्ट रिझन नाही आहे, एक्सप्लेनेशन नाही. स्टेटमेंट 1 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज करेक्ट एक्सप्लेनेशन नाही. स्टेटमेंट 1 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज ट्रू, स्टेटमेंट 2 इज नॉट द करेक्ट. हा, हे बरोबर असावं असा माझा अंदाज आहे, तुमचा बघा. राईट. नेक्स्ट, द फॉर्मल चार्जेस ऑफ CO ॲटम्स इन CO2. आता फॉर्मल चार्ज इक्वल, आता समजा इक्वल डिव्हिजन झालंय तर बघा, हे बघा कार्बन आहे, इथं इक्वल इक्वल, कोणाला जादा नाही, जादा असेल तर मायनस, प्लस त्याला ज्यानं दिला असेल तर तो प्लस, हे इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं ह्या स्ट्रक्चरमध्ये तरी निदान. तर फॉर्मल चार्ज 0 यायला पाहिजे माझा अंदाज. ओके, 1 1 -1 -1 2 2 0 0 यायला पाहिजे. इक्वल बघा, डिस्ट्रीब्युशन इक्वल आहे तर कार्बनचं. ओके, देअरफॉर 0 S0. मॅच द फॉलोइंग लिस्ट. व्हॉट लिस्ट? इथेन, इथाइलिन, ॲसिटिलीन, किती सोपं आहे बघा. बेन्झीन, इथेन मध्ये इथेन अल्केन sp3 sp3 2 कार्बन, 2 sp3, राईट. ओके, इथाइलिन इथाइलिन अल्किन अल्किन 2 sp2 2 sp2, राईट. 2 sp, हे sp sp, आणि बेन्झीन 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 भरपूर आहेत बघा, 6 sp2 कार्बन. सो द करेक्ट आन्सर इज ओके, राईट. A to third, A to third, A to third, 2 sp3. बघूया, ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. सो व्हॉट इज युअर राईट आन्सर? प्लीज चेक. इझी. पहिला येतो का? येस, फर्स्ट वन इज राईट. या. हाऊ मेनी मिथाइल ग्रुप्स आर प्रेझेंट इन 2,5-डायमिथाइल? बघून सांगायचं. 2,5-डायमिथाइल म्हणजे मिथाइल किती? 2 आहेत. 2,5-डायमिथाइल मध्ये 2 आहेत. अजून तो इथाइल ग्रुप मध्ये CH2 CH3 तो एक आहे, आणि 3 कॉर्नर साइज म्हटल्यावर काय, टोटल 3 अधिक 2 5 यायला पाहिजेत बघा. 5 2 3 4 5 5 मिथाइल ग्रुप्स आहेत. तो डायमिथाइल वाला, इथाइल वाला एक है ना, आणि कडेचे मिथाइल ग्रुप्स ते धरून आपण 5 करायचे. राईट, 5. ओके, होमोलोग होमोलोग नेक्स्ट मेंबर इथाइन कोणाचा होमोलोग आहे? ॲसिटिलिन्सचा, अल्काइनचा, है ना. C2H4 चा आहे. C2H4 तो इथिन आहे रे. C2H6 इथेन आहे. C3H8 प्रोपेन आहे. C3H4 चा होमोलोग आहे तो. राईट. So now, so this is for today's explanation. So we will continue in the next lecture. Thank you. Enjoy your day.